महावितरणची धडक मोहीम. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना वीज पुरवठा खंडित. 7 जणांवर गुन्हा देखील दाखल. मराठा आरक्षणाची नव्याने होणार सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. मुख्य न्यायमूर्तींकडून याचिकाकर्त्यांची पिडवणी मान्य. 73 कोटी उचलणाऱ्यांवर एवढे प्रेम करू नये. सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला. धनंजय मुंडेंनी उचललेल्या बोगस बिलांची तक्रार करणार. दिल्लीत शहांच्या भेटीनंतर मुंडेंचा राजीनामा होईल. तृप्ती देसाई यांचा मोठा दावा. म्हणाल्या, अमित शहा महायुतीची बदनामी सहन करणार नाही. सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड म्हणजे महिलांवर अन्याय. श्रद्धेचा भाबा भक्तीमध्ये आहे, कपड्यात नाही. सदावर्तेंच्या मुलीची महिला आयोगाकडे तक्रार. श्रद्धा बघायची असते, कपड्यांकडे लक्ष जात नाही. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. सिद्धिविनायक मंदिर ड्रेस कोडवर तृप्ती देसाईंचा आक्षेप. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीला धनंजय आणि पंकजा मुंडे सरसावले. 300 कोटींचे सॉफ्ट लोन देण्याची मागणी, तर अजित पवारांचाही सकारात्मक प्रतिसाद. माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी नाही. धनंजय मुंडे यांचा दिल्लीत मसाजो खून प्रकरणात ठाम दावा. राजीनाम्याची मागणी फेटाळली. चॅनलवर रोज नवीन पुरावा येतोय. अजून काय पुरावे पाहिजे? धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळे यांची मागणी. अशोक धोडी अपहरण प्रकरणी मोठी कारवाई. पोलिसांनी 4 संशयितांना घेतले ताब्यात. लवकरच प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता. धनंजय मुंडेंकडून राजीनाम्याची तयारी. मग अजित पवार, देवेंद्र फडणवीसांना कशाची प्रतीक्षा? दिल्ली दरबारी निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. कांद्याच्या लागवडीत मोठी वाढ. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा 2.25 लाख हेक्टर कांदा. मागील वर्षापेक्षा 51,000 हेक्टरने वाढ. गुरुकुंज मोजरीला मिळणार नवा बायपास. 52 कोटींच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात. 2 महिन्यात जड वाहतुकीसाठी खुला होणार मार्ग. शिक्षण धोरणातील मोठी चूक. विद्यार्थ्यांना थेट 8वी पर्यंत पास करण्याचा निर्णय अयोग्य. राज्यातील शैक्षणिक धोरणांवर नीलम गोऱ्हेंची टीका. कळमनुरी शहरालगत वन विभागाच्या पथकाचा छापा. सागवानचा मोठा साठा जप्त. सागवान तस्करांचे धाबे दणाणले. पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मारहाण. वसमत येथील घटना. कर्मचारी संघटनेने तहसीलदारांकडे सादर केले निवेदन. संभाजीनगरात जीबीएसचे 3 रुग्ण. काटे रुग्णालयात उपचार सुरू. घाबरण्याची गरज नाही, कारण गतवर्षी आढळले होते 90 रुग्ण. सरकार म्हाडासाठी नवीन धोरण आणणार. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमती घरे देण्याचा प्रयत्न. गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. खराडी आयटी कंपन्यांमध्ये महिला सुरक्षेसाठी कडक पावले. सीसीटीव्ही विशाखा समिती आणि सुरक्षित कॅब व्यवस्थेवर भर. पोलीस आयुक्तांचे निर्देश. मनोज जरांगे पाटलांनी केली उपोषण सोडण्याची घोषणा. आता झकपक आंदोलन करणार. मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा.